तुम्ही खूप दमलात, सुट्टी आहे म्हणून मस्त झोप काढणार, पण आज उशिराच उठलात ना तुम्ही. काय मी आगाऊपणे बोलतो? गप्प बसू. बरं बुवा, जातो. या मोठ्या माणसांचं ना अगदी असं आहे, आपण काही सांगायला गेलं की लगेच म्हणतात पुरे पुरे बोलू नकोस. हे मात्र आपल्याला काय पण बोलतात. काय झोप काढायची आहे, मी इथून तोंड काळ करू? बरं बुवा, जातो. आता मी काय करावं? आता ताईकडे जाऊन बघतो, बघूया त्यातही मॅडमचा मुलं आहे का. ए ताई, चल ना जरा माझ्याशी खेळ. काय तुला अभ्यास आहे? ताई पण सांगू नकोस. आत्ताच तर अशा समोर उभी होतीस आणि तोंड वाकडी वाकडी करून सेल्फी तर काढत होतीस की. काय मी आगाऊपणे बोलतोय? गप्प बसू. बरं बुवा, जातो. बघितलं, हिला बरे अभ्यास आहे. बघावा तेव्हा मोबाईलवर गेम तरी खेळत असते, चॅटिंग तरी करते, सेल्फी तरी काढते, नाही म्हणजे ते यूट्यूब आहेच. मला बुवा अगदी कंटाळा आलाय. मला मात्र सगळे म्हणतात, शौनक मोबाईल जास्त हातात घेऊ नकोस, तब्येतीला चांगला नाही. आणि स्वतः त्या मोबाईल मध्ये नाक डोकं खुपसून बसलेली असतात. तुम्हाला म्हणून सांगतो, एक वेळ नकटे असावं पण धाकटे असू नये. काय आता मी काय करायचं? आणि मला बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. सायकल चालवायची तर म्हणतात बाहेर ट्रॅफिक आहे, नको जाऊस. आज साईश पण नाहीये खेळायला, नाहीतर आम्ही खूप मजा करतो. ए आई, जरा मला तुझा मोबाईल दे ना. अगं का म्हणून काय विचारतेस? मला जरा गेम खेळायचा आहे. काय तू मोबाईल वरती रेसिपी बघतेस? आज सुट्टी आहे म्हणून मेथी मटार मलाई करणार आहेस? अगं पण एकदा बघ आणि लक्षात ठेव. मला कसं सांगतेस परीक्षेत सगळं लक्षात ठेवावं म्हणून? तू पण जरा माझ्यासोबत बदाम खात जा, म्हणजे राहील लक्षात. काय मी आगाऊपणे बोलतोय? बरं, या मोठ्या माणसांचं एक बरं आहे, आपण काही सांगायला गेलं की म्हणतात पुरे पुरे बोलू नकोस, मला अक्कल शिकवू नकोस. आता मी काही शिकवलं